मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया भेट कलम। काय होतं की देवगडसारख्या ठिकाणी आपण एखादं झाड लावतो आणि ते झाड वाढत नाही आणि त्याची मुळं जी आहेत ती त्या पसाऱ्यानुसार चालत नाहीत, म्हणून आपल्याला एक दुसऱ्या रायवळ झाडाचा सपोर्ट देऊन किंवा भेट करून आपल्याला ते झाड वाढवायचं आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला किमान लागवडीनंतर एक 2 ते 2.5 महिन्यात आपल्याला हा जोड करावा लागतो किंवा भेट कलम करावा लागतो। ज्यावेळी आपण मूळ कलम जेव्हा आपण बघतो त्यावेळी आपल्याला मूळ कलम ज्याला बांधलेला सपोर्ट आपण त्याच्या काढून घेतो आणि सपोर्ट काढून घेतल्यानंतर हे जे कलम आहे हे आहे केशरचा कलम आहे आणि हा आहे रायवळचा बाटा। आता ह्याचा आपल्याला जोड करायचा आहे म्हणजे भेट करायचा आहे। सर्वप्रथम हा कुठे जोडतो ते आपण बघूया। आता हे बघा, ह्या एरियामध्ये जोडतो, ह्या पोर्शनमध्ये जोडतो, इथं आणि इथं। त्यामुळे आपण त्याची पहिली पानं काढून घेऊया, थोडीशी वरची पानं काढून घेऊया। आता ही दोन्ही पानं काढून घेतल्यामुळे काय झालं हे बघा की आता आपल्याला समजलं की कुठे जोड होतोय। मग ज्या ठिकाणी जोड होतोय त्याच्या वरची पानं काढायची नाही, खालची फक्त पानं काढायची आणि आपल्याला सपोर्ट करायचा आहे। बघा या कंडिशनमध्ये होतं, म्हणजेच आपल्याला साल अशी काढायची आहे ती बघा, साधारण 5 ते 6 सेंटीमीटरची साधारण साल काढायची आणि जेवढी ही साल काढलेली आहे तेवढीच आपल्याला या कलमावर पण साल काढायची आहे। आता ही बघा, आपण कलमावरही अशा प्रकारे भेट कलमाची साल काढली असं बघ। हे दोन्ही जोड एका ठिकाणी जोडायचे आहेत आणि हे जोडण्यासाठी सर्वप्रथम सुतळीचा वापर करायचा आणि सुतळ जी आहे ती सुतळ आपल्याला पहिल्यांदा एक डबल लाईनने गाठ मारून घेऊया अशा पद्धतीने। एक गाठ मारून घेतल्यानंतर आपल्याला हे कॅम्बियम उती जोडायचे आहेत अशा, आणि त्याच्यासाठी आपल्याला हे दोन्ही जोड एका ठिकाणी सपोर्ट करायचं आहे। त्याच्यासाठी पहिल्यांदा पहिली गाठ मारून घेतली की नंतर आपल्याला पूर्ण बांधायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण झाडाला ते दोन्ही जोड जे खुंट रोप आणि सायन म्हणजे त्याला डोळकाठी जी आहे किंवा वरची फांदी आहे त्याला सुंदरपैकी असं घट्ट बांधून घेतला। घट्ट बांधून सुतळ असल्यामुळे काय होतं त्याला खाचा पडत नाही, नंतर काढू शकतो। आणि अशा पद्धतीने बांधून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही दोन्ही टोकं जी आहे ती पूर्ण अशी घट्ट बांधून घेऊया, म्हणजे वाऱ्याने सुटणार नाहीत आणि तुटणार पण नाही। हे बघा याला म्हणतात भेट कलम। आता बघा हे रायवळ रोप आहे आणि हे आहे कलम आहे आणि या दोघांना आपण भेट कलम असं केलं आहे सुंदरपैकी। आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की आता ह्या झाडाची 2 मुळं वाढली, 1 आणि 2, त्यामुळे ह्याची जी वाढ पुढची होणार ती आपल्याला समाधानकारक मिळणार। ज्यावेळी हे संपूर्ण जोड होणार त्या वरचा भाग काढून टाकायचा आणि ह्याच्या उती सगळ्या यालाच्या अशी एकग्रुप करायच्या, जेणेकरून याच्याकडून घेतलेलं म्हणजे खोटाकडून घेतलेलं अन्न आहे ते सगळं अन्न या कलम काठीला मिळेल आणि त्याच्यानंतर झाडाची वाढ चांगली होईल। मित्रांनो, मागील व्हिडिओनुसार मी सांगितल्यानुसार तुम्ही काय केलं की शेतकऱ्यांनी बऱ्याच जणांनी आपल्या कलम म्हणजे नवीन लागवडीच्या कलमच्या बाजूला एक रायवळचं रोप लावलेलं आहे। ज्यांनी जूनमध्ये कलम लागवड करून बाजूला रोप लावून घेतलेलं आहे त्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये आपल्याला भेट कलम करायचं आहे। आणि जर असं नाही केलं तर काय होतं की खुंट रोप जो आहे किंवा ते आपण रायवळचं बाटा जो आहे तो खूप मोठा वाढतो, मग बेंड होणं किंवा जोड होणं किंवा भेट होणं हे जरा कठीण होतं। म्हणून शक्यतो जसं आपण बघा लहान मुलाचं हाड जोडायला सोपं असतं, म्हणजे जर हाताचं मोडलं तर एक 15-20 दिवसात जोडतोय, पण ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं जोडत नाही। त्याचप्रमाणे आहे, जेवढं तुम्ही लहान कोवळ्या रोपावर ग्राफ्ट कराल किंवा भेट कराल तेवढं तुम्हाला लवकर सक्सेस आहेत। आणि जेवढा खुंट रोप मोठं होईल किंवा तो जो बाटा आहे तो मोठा होईल तेवढं त्याला वेळ जास्त लागतो। म्हणून शक्यतो खुंट रोप लावल्यानंतर म्हणजे जूनमध्ये लागवड केली तर डिसेंबरपर्यंत तुम्ही हे ग्राफ्टिंग करावे। एरवी तुम्ही वर्षभर कधीही करू शकता, पण त्याला जो योग्य कालावधी जो आहे की तो थोडासा थंड वातावरण असेल त्यावेळी उत्तम प्रकारे ते सक्सेस पण होतं। मित्रांनो, यापूर्वी आपण कोय कलम, गुटी कलम, गोपाईज कलम, मृदकाष्ट कलम, बगल कलम, डोळा भरणी अशा अनेक प्रकारची कलमे करायची कशी ती पाहिली, त्याचे बारकावे पाहिले। काही शेतकऱ्यांनी तर मला कलमे करून त्याचे फोटोही पाठवले, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, बरं वाटलं। आणि जी वरील कलमे जी आहेत ती त्या सीझनला केली जातात, म्हणजे सीझनलाच तुम्हाला त्याचा सक्सेस रेट चांगला मिळतो। म्हणजे जसं मृदकाष्ट कलम जर तुम्ही एप्रिलमध्ये केलं जातं काजूवरील, कोई कलम, गुटी कलम हे जूनमध्ये केलं जातं, खुंटी कलम हे जे आहे ते साधारण ऑगस्टमध्ये केलं जातं, डोळा भरणी आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये केलं जातं। आणि त्या सीझनमध्ये आम्ही शेतकऱ्यांना कलम बांधणीचं प्रशिक्षण घेत असतो, पण त्याविषयी कसं काहींना येणं शक्य नसतं किंवा काहींना वेळ नसतो, त्याअभावी अडचण होते।
पण त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासंदर्भात बऱ्याच जणांनी फोन किंवा कमेंट केल्या होत्या. आणि सीझन नसताना पण आपण कृत्रिम वातावरण तयार करून कलमे कशी तयार करू शकतो आणि आपला वेळ वाचू शकतो. कारण बघा, विचार करा, मागील मी खुंटी कलम सांगितलं होतं की श्रावणमध्ये केलं जातं. आता श्रावणमध्ये मेलं तर मग भाद्रपदमध्ये करू शकतो का किंवा नंतर करू शकतो का? तर अशा संदर्भात आपण एक कार्यशाळा आयोजित केली किंवा प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि हे जे प्रशिक्षण आहे यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची जी कलमं आहेत आंब्यामधली किंवा इतर फळांमधील, तर त्या संदर्भात आपण ऑफ पिरियडला सुद्धा कसं करू शकतो, त्या संदर्भात जुजबी नुसके काय आहेत किंवा त्या संदर्भात काही तंत्र आहे का, म्हणून 12/12/2021 रोजी आम्ही एक प्रशिक्षण केलं आहे. आणि पुढे त्या सीझननुसार किंवा मागणीनुसार आपण कलम बांधणीचे प्रशिक्षण घेतच राहणार. आणि याची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर या नंबरवर प्रशिक्षणाचं तुम्ही कळवा किंवा यांना नोंद करा. आणि व्हिडिओ बघून तुम्ही अशी कलमं करून जे पाठवलेले फोटो बघितल्यानंतर खरोखर समाधान वाटलं. त्यामुळे मला एक हुरूप येतो, तुम्ही अशी जर कमेंट केले किंवा फोटो पाठवले तर ठीक आहे, आपण पुढे जाऊया. काही शेतकऱ्यांनी तर मला प्रॅक्टिकल संदर्भात किंवा हे ट्रेनिंग संदर्भातही विचारलं होतं. आणि व्यवसाय करण्यासाठी किंवा व्यवसायाविषयी आपण अशी कलमे बांधून विक्री करू शकतो का, आणि त्याला कोणते सीझन आहे, काय करायचं, पुढच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय या नंबरवर तुम्ही नोंद करा किंवा त्यांना फोन करून सांगा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये भेटकलमविषयी सविस्तर पाहणार आहोत. भेटकलम म्हणजे काय? भेटकलम म्हणजे भेटवणे. भेटवणे म्हणजे दोन सजातीय कुळातील कलम व खुंटरोप यांना भेटून त्याचा जोड तयार करणे आणि त्याजोगी मुळांची संख्या वाढवून झाडाचा पसारा वाढवणे म्हणजेच भेटकलम. आणि ही पद्धत खूप जुनी आहे. म्हणजे पूर्वी जर सिंधुदुर्गात काही भेटकलम जर लागली गेली, जी 70-80-100 वर्षापूर्वी, ती सगळी रत्नागिरीतून यायची आणि ती सुद्धा झाडावरच मडक्यात बांधून नंतर मग ती उतरली जायची. अशा पद्धतीने रत्नागिरीवरून जी पहिली जी भेटकलम आहे ती मडक्यातील भेटकलम आहेत. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण झाडं एकाच वेळी लावतो पण त्यांची वाढ समाधानकारक नसते. म्हणजे एक जर खूप वाढलं तर दुसरं लहानच राहतं. का? आपण त्याला काही खत घालत नाही का, पाणी देत नाही का, सगळं त्या मोठ्या झाडाप्रमाणे देतो पण ते छोटं का राहतं, तर मुळांची ग्रहणशक्ती नाही. आणि ती वाढवण्यासाठी आपल्याला कपॅसिटी तर एकतर मुळांची तर बनवावी लागेल, नाहीतर भेटच्या माध्यमातून काय करावं लागेल, त्याला सपोर्ट द्यावा लागेल. म्हणजे हे केल्यामुळे काय होतं की खाद्य करणारी मुळं वाढतात, पर्यायी त्याच्या खोडाला जिथं जोड झाला त्याच्या वरील भाग जो आहे तो संपूर्ण वाढायला सुरुवात होतो आणि पसारा वाढतो आणि पर्यायी आपलं झाड हे सशक्त आणि मजबूत बनतं. यापूर्वीचा जर तुम्ही काजूचा माझा व्हिडिओ बघाल तर तिथं तुम्हाला मी दाखवलं की काजूचं आयुष्य 20 वर्षाने वाढवण्याची पद्धत. म्हणजेच काय, या अशा पद्धतीने मूळ झाडाचं आयुष्य पण वाढतं, सपोर्ट होतो, खाद्य कमी द्यावं लागतं, खताची संख्या म्हणजे खत कमी दिलं तरी चालू शकतं, पाण्याची गरज नाही, डोंगर उतार कधी कुठेही करू शकतो, असं बरेच फायदे आहेत. म्हणून हे भेटकलम जर तुम्ही समजा बनवलं तर तुम्हाला समाधानकारक दुप्पट वाढ. म्हणजे मित्रांनो, झाडाचं शास्त्र काय आहे, म्हणजे त्याच्या मुळांची वाढ झाली तरच झाडाची वाढ होणार. यानुसार आपण जर समजा 1, 2, 3, 4 सपोर्ट जर दिले किंवा 2च्या वरती सपोर्ट दिले तर काय होतं की जोड झाल्यानंतर त्यांची मुळं वाढतात आणि मुळं भरपूर वाढली की आपोआप झाड वाढतं. 1 वर्षात 6 ते 8 फुटापर्यंत उंच व डेरेदार बनू शकतं. आंबा कलमाला जर अशा प्रकारची चारही बाजूने जर समजा आपण खुंट किंवा रायवळ रोपांची जर भेट केली, मोठ्या येणाऱ्या वादळापासून, त्याच्यानंतर मोठ्या पावसापासून, सोसाट्याच्या वाऱ्यापासून आपण त्या झाडाचं वाचवू शकतो. म्हणजे ते मोडणार नाही कारण त्याला सपोर्ट मिळाला आहे आणि त्याला मोडण्याचा धोका नसल्यामुळे आपलं झाडाचं आयुष्यही पण वाढतं. तसेच पाणी, खत जास्त देण्याची गरज नाही. आणि डोंगर उतारावर जिथं ज्यांना जाणं शक्य नाही, काही चाकरमानी जर मुंबईला आहेत आणि गावाकडे शेती करायची इच्छा आहे किंवा आंब्याची बाग करायची इच्छा आहे पण शक्य होत नाही कारण मजूर मिळत नाहीत, आणखी बऱ्याच अडचणी आहेत, तर अशा वेळी जर समजा तुम्ही जर भेटकलम जर केलं किंवा त्याच्या सपोर्टला जूनमध्ये आपल्या कलमाबरोबर समजा खुंटरोप लावला, म्हणजे थोडक्यात रायवळ वाटा लावला आणि 2-2 त्याला जसं भेट केली तर काय होतं, तुम्हाला पाणीही द्यायची गरज नाही, आपोआप ते झाड वाढायला होतं आणि कमी खर्चामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कमी व्यापामध्ये तुमचं झाड बहारदार बनतं. बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की आम्ही घराकडे झाडं लावली, फळझाडं वेगवेगळ्या प्रकारचे, कधी कधी काय भरपूर वाढतं, 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष आली तर त्याला फळं येत नाही. मग हे का होतं, तर तुम्ही ज्यावेळी कलम आणताय त्यावेळी ते कलम मरून ते खुंटरोप रुजलेलं असतं किंवा वाढलेलं असतं, आपल्याला ते समजत नाही. मग त्या अशा वाढलेल्या झाडांना तोडून टाकायचं का, म्हणजे 7 वर्षाची मेहनत फुकट घालवायची का? नाही. तर त्याच्यावर परत कलम कसं करायचं, ते भेटकलम पद्धतीने कसं करायचं,
अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कलम ग्राफ्टिंग संदर्भात किंवा झाडांसंदर्भात वेगवेगळी शंका असतात आणि या शंकेच्या निरसनासाठी आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाची ट्रेनिंग लावत असतो. एक दिवशी ट्रेनिंग शक्यतो रविवारचीच लावतो आणि जर त्या संदर्भात जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर या नंबरवरही संपर्क करू शकताय. पुढील ट्रेनिंगाची डेट घेऊ शकता किंवा तुम्हाला कुठलं तरी जर ट्रेनिंग जर त्या संदर्भात पाहिजे असेल तर यांनाही तुम्ही कळू शकताय. कलम बांधणीविषयी काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्ष आमच्याकडे कलम बांधणी ट्रेनिंगला येऊ शकताय. त्या संदर्भात सर्टिफिकेट कोर्सही करू शकताय. त्या संदर्भात तुम्हाला परवाना काढून जर समजा एखादा लायसन्स काढून झाडांची विक्री करायची असेल तर त्या संदर्भातही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल. विविध प्रकारची कलमं बघण्यासाठी कृषी तंत्र निकेतन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलमांच्या लिंक आणि इतर माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला जरूर आवडेल. हा व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.